Today we are going to discuss about our next topic is string. Huh? स्ट्रिंग. आता ऑलरेडी आपण डेटा टाइप्स बघितले होते, राईट? हो. किती टाइप्सचे डेटा टाइप्स होते? दोन टाइप्स होते डेटा टाइप्स मध्ये. हॅलो, हा सर. कुठले कुठले होते? प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. हा, प्रिमिटिव्ह हा, आणि नॉन प्रिमिटिव्ह. नॉन प्रिमिटिव्ह. सो स्ट्रिंग कशाचं एक्झाम्पल होतं? प्रिमिटिव्हचं की नॉन प्रिमिटिव्हचं? स्ट्रिंग नॉन प्रिमिटिव्ह. हा, स्ट्रिंग इज अन एक्झाम्पल. म्हणजे ही स्ट्रिंग काय आहे तर डेटा टाइप आहे. आणि कुठले डेटा टाइप आहे, कुठल्या टाइपची? तर नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. नॉन प्रिमिटिव्ह. ओके, सो मग आपण प्रिमिटिव्ह बघायला गेलो तर इंटिजर, त्यानंतर हो. कॅर, बुलियन, फ्लोट, डबल, फ्लोट. हे सगळे कशाचे होते तुमच्या? हो, प्रिमिटिव्ह मध्ये. प्रिमिटिव्ह डेटा टाइप. ऑब्जेक्ट असेल, क्लास असेल, अरेज असेल, स्ट्रिंग असेल, हे नॉन प्रिमिटिव्ह नॉन डेटा. प्रिमिटिव्ह मध्ये. सो ऑलरेडी आपण अरे तर डिस्कस केलेलं आहे, अरे बघितलेलं आहे. आता एक राहिलंय आपला टॉपिक कुठला? स्ट्रिंग. डेटा टाइप मधले स्ट्रिंग. प्रिमिटिव्ह मधला string. स्ट्रिंग. So today we are going to be about that. So what is a string in Java? So basically आपल्याला काय करायचंय तर स्ट्रिंग काय आहे तर सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स ऑर कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स आपण म्हणू. स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स ऑर कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. बट इन जावा स्ट्रिंग इज ऑब्जेक्ट दॅट रिप्रेझेंट सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. तर एक काय आपण जावामध्ये एक ऑब्जेक्ट जो की सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टरला रिप्रेझेंट करतोय. म्हणजे आपण काय करायला लागलो ते एक स्ट्रिंग डिक्लेअर केली एका नावानं, स्ट्रिंग S1 नावानं डिक्लेअर केली आपण. तर त्या S1 मध्ये आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी स्टोअर सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स. काय करायला लागलो त्याच्यामध्ये? वी आर गोइंग टू बी स्टोअर सिक्वेन्स ऑफ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स. कॅरेक्टर्स और कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. त्या एका स्ट्रिंग मध्ये काय करतोय, स्टोअर करतोय. आता स्ट्रिंग काय आहे तर स्ट्रिंग इज द क्लास विच इज लोकेटेड इन जावा डॉट लँग्वेज डॉट स्ट्रिंग पॅकेज. या पॅकेजमध्ये तुमचा स्ट्रिंग नावाचा क्लास आहे जावा डॉट लँग्वेज नावाच्या पॅकेजमध्ये. अँड इज युज्ड टू क्रिएट अ स्ट्रिंग ऑब्जेक्ट. सो हाऊ टू क्रिएट अ स्ट्रिंग ऑब्जेक्ट? आता आपल्याला स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. सो हिअर वी कॅन सी we are having a two ways to creating a string object by using string literal. एक तर आपण स्ट्रेट फॉरवर्ड जर स्ट्रिंग डिक्लेअर करायची असेल मला तर स्ट्रिंग लिटरल आपण यूज करतो नॉर्मली. आणि न्यू कीवर्डनं पण आपल्याला स्ट्रिंग, जसं आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो की नाही कुठलाही एका क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असेल तर आपण न्यू कीवर्ड यूज करतो. हो. तर न्यू कीवर्डनं पण आपल्याला स्ट्रिंग डिक्लेअर करता येते, हा, किंवा क्रिएट करता येते असं म्हणू शकतो आपण. आणि स्ट्रिंग लिटरल म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड स्ट्रिंग, त्या स्ट्रिंगला नाव द्यायचं आणि त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला कलेक्शन ऑफ कॅरेक्टर स्टोअर करायचे किंवा सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर स्टोअर करायचे ते डिरेक्टली आपण त्याच्यात स्टोअर करू शकतो. किंवा करू शकतो. स्ट्रिंग str इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग आणि त्याच्यामध्ये डबल कोटमध्ये जी काही व्हॅल्यू तुम्हाला स्टोअर करायची ती तुम्ही न्यू कीवर्डनं पण त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतात. करू शकतो. दोन वेनं आपण स्ट्रिंग इथं क्रिएट करू शकतो. सो हो. इथं आपण इथं बघतोय पहिला एक्झाम्पल काय, स्ट्रेट फॉरवर्ड स्ट्रिंग लिटरल ना. सो जावा स्ट्रिंग लिटरल इज क्रिएटेड बाय युझिंग डबल कोट्स. सो इथं डबल आपण बघू कोट्स. शकतो स्ट्रिंग येस नावाची स्ट्रिंग ऑब्जेक्ट काय घेतलाय आपण, येस नावाचा. येस. हा, स्ट्रिंग हा क्लास आहे त्याचा ऑब्जेक्ट घेतला येस आणि येस. त्याच्यामध्ये वेलकम नावाची स्ट्रिंग आपण स्टोअर करायला लागलो. सो वेलकम इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स हो. किंवा कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स असं जे म्हणतोय आपण. सो सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स काय आहे तर वेलकम आपण काय करायला लागलो, एस नावाच्या स्ट्रिंग ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर करायला. स्टोअर करतो. सो हा झाला लिटरल. लिटरल आपण स्ट्रिंग काय करायला लागलो, क्रिएट करायला लागलो. सो each time you create a string literal, the JVM checks the string constant pool first. तर हे काय करायला लागलं, ज्यावेळेस आपण स्ट्रिंग लिटरल स्ट्रिंग क्रिएट करतो तर आपलं जे व्हर्च्युअल मशीन आहे जावाच, तर ते काय करतंय, चेक द स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल फर्स्ट. पहिल्यांदा स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये हा ऑब्जेक्ट आहे का तो काय करतोय, चेक कर. चेक करतोय. इफ द स्ट्रिंग ऑलरेडी एक्झिस्ट इन अ पूल, म्हणजे जर स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये ही स्ट्रिंग ऑलरेडी एक्झिस्ट असेल तर त्या केसमध्ये तो काय करतो, रेफरन्स टू द पुल्ड इन्स्टन्स इज रिटर्न. त्या केसमध्ये तो नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही, त्याचाच रेफरन्स तो काय करायला लागला याला प्रोव्हाइड करतो, रिटर्न. रिटर्न करतो किंवा तोच रेफरन्स फक्त देतो. नवीन स्ट्रिंग क्रिएट करायची गरज आहे का त्या केसमध्ये? नाही. नाही. जर कॉन्स्टंट पूल मध्ये ऑलरेडी ही स्ट्रिंग एक्झिस्ट असेल तर नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करायला म्हणजे
नवीन क्रिएट करत नाही. नाही. सेकंड, इफ द स्ट्रिंग डझंट एक्झिस्ट इन द पूल, देन अ न्यू स्ट्रिंग इन्स्टन्स इज क्रिएटेड अँड प्लेस्ड इन द पूल. हा, मग लिटरल ना ज्यावेळेस आपण स्ट्रिंग क्रिएट करायला लागलो, तर ती जर स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये नाहीये त्या नावाची स्ट्रिंग, तर तो काय करायला लागलाय, नवीन स्ट्रिंग क्रिएट करायला. क्रिएट. हा, सो आता इथे आपण बघायला लागलो एक्झाम्पल, S1 आणि S2 असे दोन वेगळे वेगळे स्ट्रिंग आहेत. हो. आता S1 मध्ये पण वेलकम आहे, S2 मध्ये पण काय हो, वेलकम. वेलकम आहे. सो S1 ज्यावेळेस, आता S1 मध्ये ऑलरेडी वेलकम आहे कॉन्स्टंट पूल मध्ये, तर S2 ऑब्जेक्ट आपण क्रिएट करायला लागलो आणि त्याच्यामध्ये सेम व्हॅल्यू स्टोअर करायला लागलो, तर त्यावेळेस तो नवीन इन्स्टंट क्रिएट करत नाही, ह्यालाच रिटर्न करतो. S1 चीच व्हॅल्यू कशाला रिटर्न करायला, S2. S2 ला. का तर सेम नावाची स्ट्रिंग ऑलरेडी आहे कॉन्स्टंट पूल मध्ये, वेलकम हो. नावाची. सो त्याच्यामुळे तो नवीन क्रिएट करणार आहे का, नवीन इन्स्टंट क्रिएट करणार आहे का, तर नाही. इट डझंट क्रिएट अ न्यू इन्स्टन्स. तो फक्त रेफरन्स द्यायला लागलाय, आपण इथे बघू शकतो. हम्म. हा, एस हो. वन ला ऑलरेडी S1 होता आणि S1 मध्ये वेलकम होतं, त्याचा ऍड्रेसचाच रेफरन्स S2 ला दिलाय. हो. नवीन कॉन्स्टंट पूल मध्ये वेलकम साठी परत क्रिएट केलं का काही. नाही. सो हे होतं ज्यावेळेस आपण लिटरल यूज करायला लागलो. काय यूज करायला लागलो, लिटरल. डायरेक्ट स्ट्रिंग क्रिएट करायला लागलो. तर त्या केसमध्ये हा, तुमचा डेटा कुठं, ती स्ट्रिंग कुठं स्टोअर आहे किंवा त्याची व्हॅल्यू कुठं स्टोअर आहे, तर कॉन्स्टंट पूलमध्ये. म्हणून तो कॉन्स्टंट पूलमध्ये जातो, हा, ती स्ट्रिंग एक्झिस्ट आहे का चेक करतो. एक्झिस्ट असेल तर त्याचा फक्त म्हणजे तो ऍड्रेस असेल तो त्याला रिटर्न करतो. रिटर्न करतो. So हो. just here we can see the in above example, only one object will be created firstly. JVM will not find any string of the object value welcome in the string constant pool. Now that's why they will create a new object. After that, it will find the string with the value welcome in the pool. It will not create a new object. It will return the reference of the same object. सो फर्स्ट टाइम त्यानं ज्यावेळेस आपण ही पहिल्यांदा स्ट्रिंग क्रिएट करायला लागलो, त्यावेळेस त्यानं काय केलं, इथं नव्हतं वेलकम, म्हणून त्यानं ऑब्जेक्ट क्रिएट केला. परत दुसऱ्या हो. वेळेस आपण जर स्ट्रिंग S2 मध्ये वेलकम स्टोअर करत असताल, तर तो क्रिएट करणार आहे का, नाही, ते ऑलरेडी एक्झिस्ट करतो. ऑलरेडी एक्झिस्ट आहे. तो त्याचा फक्त रेफरन्स काय करायला लागलाय, त्याला पास करायला देतो. हा. देतोय. सो आता इथे आपण बघू शकतो वाय जावा युज्ड द कन्सेप्ट ऑफ स्ट्रिंग लिटरल. सो लिटरल कशासाठी यूज करायला लागलो, तर आपली मेमरी इफिशियंट. जर सेम ऑब्जेक्ट आपण मल्टिपल क्रिएट करत गेलो, तर काय उपयोग आहे का, रिडंडन्सी नाही. मिळली. रिपीटेडली तो 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 स्टोर डेटा स्टोअर करण्यात मजा आहे का. मेमरी नाही. इफिशियन्सी पाहिजे आपल्याला, मेमरी इफिशियन्सी पाहिजे. त्याच्यामुळं लिटरलचा फायदा काय व्हायला, टू मेक जावा मोर मेमरी इफिशियंट, बिकॉज नो न्यू ऑब्जेक्ट्स आर क्रिएटेड इफ इट एक्झिस्ट ऑलरेडी इन द स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल. जर ऑलरेडी ते ऑब्जेक्ट एक्झिस्ट असतील तर परत नवीन क्रिएट करण्यात मजा आहे का, नाही. हा, मेमरी वेस्ट करण्यात मजा आहे का, नाही. नाही. हा, सो त्याच्यामुळे हे आपण लिटरल हा कन्सेप्ट इथं यूज करतो. आता दुसरा वे आहे, न्यू कीवर्डनं आपल्याला स्ट्रिंग क्रिएट करायची. बाय युझिंग विच कीवर्ड, न्यू कीवर्ड. न्यू कीवर्ड. सो जसं आपण नॉर्मली क्लासमध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करतो, क्लासमध्ये आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो, सेम तसंच आपण इथं काय करायला लागलो, स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट न्यू कीवर्डनं आपण इथं क्रिएट करायला लागलो. स्ट्रिंग एस इज इक्वल टू न्यू, स्ट्रिंग क्लास कॉल केला आणि त्या एस ला व्हॅल्यू आपण इथं द्यायला लागलो. व्हॅल्यू काय दिली, वेलकम आपण दिली, वेलकम. राईट. सो क्रिएट्स टू ऑब्जेक्ट्स अँड वन रेफरन्स व्हेरिएबल. सो आता इथे काय करायला लागलो आपण, तर दोन क्रिएट काय करतोय म्हणतोय, क्रिएट टू ऑब्जेक्ट्स अँड वन रेफरन्स व्हेरिएबल. इन सच केस JVM विल क्रिएट अ न्यू स्ट्रिंग ऑब्जेक्ट इन नॉर्मल हिप नॉर्मल. मेमरी. आता ही कॉन्स्टंट पूल मध्ये नाहीये. न्यू कीवर्डनं ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागलो, तर तो कॉन्स्टंट पूल मध्ये नाही, तो हिप मेमरी मध्ये करतोय. कुठं, कीप हा, मेमरी मधली मध्ये. मधली जी आहे तो कॉन्स्टंट पूल आहे, कॉन्स्टंट. बाहेरचं जे आहे ते हिप मेमरी. कुठली, कीप मेमरी. सो आता ऑब्जेक्ट न्यू कीवर्डनं क्रिएट केलेला ऑब्जेक्ट कुठं, कॉन्स्टंट पूल मध्ये आहे का, नाही. तो कुठं आहे, कीप मेमरी. हिप कीप मेमरी. मेमरी मध्ये. हा, सो द व्हेरिएबल येस, आता इथं जे काही येस व्हेरिएबल आहे, द व्हेरिएबल येस विल रेफर द ऑब्जेक्ट इन अ हीप, कीप नॉट मेमरी. कॉन्स्टंट पूल. कॉन्स्टंट पूल मध्ये तो रेफर करत नाहीये. तो कुठं रेफर नाही. करायला आहे,
हिप मेमरी मध्ये. हीप मेमरीमध्ये. जसं की आपण इथं बघू शकतो. आता आपण पहिल्यांदा S1 इथं लिटरल यूज केले. आपण कुठले मेथड यूज केलेली स्ट्रिंग क्रिएट करण्यासाठी? लिटरल. लिटरल. सो लिटरल मध्ये S1 इज इक्वल टू काय केलं? हो, जावा. जावा डायरेक्ट स्टोअर. पुट केलं. हा. जावा स्टोअर केलं. सो ते कुठं हो. स्टोअर झालं? कॉन्स्टंट पूल मध्ये झालं. हो. ओके. आता S3 आणि S4 हे न्यू कीवर्ड नाही यूज केलेले S2 S3 S4. हो. राईट. पण त्याच्यामध्ये आपण आता जावा स्टोअर केलं, तर ते कुठल्या मेमरीत कॉन्स्टंट पूल मध्ये चालले की हिप मध्ये चालले? हिप मध्ये जाते. हिप मेमरीमध्ये. पण जर आपण डॉट इंटर्न यूज केलं, मेथड कुठली यूज केली? डॉट इंटर्न. इंटर्न, तर तो कुठली मेमरी रेफर करायला? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट पूल. हो. कॉन्स्टंट पूल. पण आपण हो. मोस्टली इंटर्न यूज करत नाहीत, आपण डायरेक्ट न्यू कीवर्ड ना असं यूज करतो. मग त्याच्यामुळं आता इथं बघा, आपल्याला सेम जावा जावा आपण स्टोअर करायला लागलो ते S3 S4 मध्ये. पण ते डुप्लिकेट करायला लागले का मेमरी क्रिएट? नाही. करायला लागले ना हिप मेमरीमध्ये. आता मला हा. सांग, हे हो. पण जावाचं हे पण जावाचं आहे. हो. पण हा रेफर करतोय की S3 S4 ला, ऍड्रेसला? S3 आणि S4 दोन्ही मध्ये एकच हो. कीवर्ड स्टोअर करायला लागलो. हो, एकच एकाच कीवर्ड. ठिकाणी तो हो. स्टोअर हे करतोय स्टोअर. का? रेफर करतोय का? नाही, तो वेगळी वेगळी मेमरी यूज नाही, करतो. वेगळे वेगळे. हा, डिफरंट मेमरी. सो त्याच्यामुळं इथे मेमरी इफिशियन्सीचा कन्सेप्ट आहे का हिप मेमरीमध्ये? नाही. हा कन्सेप्ट नाही. कुठे आहे तुमच्या? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट पूल मध्ये. कॉन्स्टंट पूलमध्ये जर आपण जसं की आपण इंटर्न मेथड यूज केली, न्यू कीवर्ड जर यूज केला असला, इंटर्न मेथड यूज केली, तो परत नवीन नाही मेमरी युटिलाइज करायला लागला. त्याला माहिती आहे ऑलरेडी जावा इथं आहे म्हणून, त्याचाच ऍड्रेस रेफर केला. हो. नवीन केलं का? नाही. नाही. सो हा डिफरन्स आहे. जर आपण लिटरल यूज केलं तर डेटा स्टोअर व्हायला लागला कॉन्स्टंट पूलमध्ये. हम्म. आणि ज्यावेळेस न्यू कीवर्ड न स्टोअर करतो त्यावेळेस तो स्टोअर कुठं होतोय? हिप मेमरी मध्ये. हिप मेमरीमध्ये. आणि हिप मेमरीमध्ये तो इथं एक्झिस्ट आहे का नाही तो चेक करत नाही. प्रिव्हियस तो ऑब्जेक्ट आहे का, त्याला व्हॅल्यू जी असाइन केलेली ती ऑलरेडी आहे का, हे चेक करतोय का? म्हणजे तो डायरेक्ट सेव्ह होते ना, ते डायरेक्ट आपण क्रिएट हे केलं. करतो तो. डायरेक्ट क्रिएट करतो तो, एक्झिस्ट क्रिएट आहे का करतो. नाही हे हा. चेक करत नाही. नाही. हा, पण कॉन्स्टंट पूल मध्ये तसं नाहीये. लिटरल म्हणजे ज्यावेळेस लिटरल मेथड यूज करायला लागलो त्यावेळेस तो चेक करतो. चेक हा, करून. हा डिफरन्स आहे तुमच्या. म्हणजे दोन्ही वेळेला आपण स्ट्रिंग मध्ये ऑब्जेक्टच क्रिएट करायला लागलो. हा, लिटरलनं पण हो. ऑब्जेक्टच क्रिएट करायला लागलो, न्यू कीवर्डनं पण. पण लिटरलनं क्रिएट केलेलं ऑब्जेक्ट स्टोअर होतं कॉन्स्टंट पूलमध्ये, जे की मोर मेमरी एफिशियंट आहे. आणि न्यू कीवर्डनं स्टोअर केलेलं ऑब्जेक्ट स्टोअर होतं हिप मेमरीमध्ये, जिथे की तो चेक करत नाही की एक्झिस्ट आहे का नाही, डिरेक्टली ऑब्जेक्ट क्रिएट करतो. करतो. क्लिअर? हो. ओके. आता स्ट्रिंग काय सांगितलेलं आहे? स्ट्रिंग कशी आहे ते इम्युटेबल आहे. कशी आहे? इम्युटेबल. इम्युटेबल. आता व्हॉट इज मीन बाय इम्युटेबल? तर इम्युटेबल म्हणजे एकदा तुम्ही स्ट्रिंग डिक्लेअर केली की ती तुम्ही तिला चेंज करू शकत नाहीत, तिला मॉडीफाय करू शकत नाहीत. म्हणून तिला काय म्हणायला लागतात आपण? इम्युटेबल. इम्युटेबल. म्हणजे नॉन चेंजेबल. चेंज करू शकत नाहीत त्याला. म्हणजे म्युटेबल जर असेल तर त्याला म्हणतो आपण मॉडीफाय करू शकतो, आणि इम्युटेबल म्हणजे नाहीत करू शकत. त्याच्यामुळे आपण नाही काय करू केलं शकत. इथं वर्ड? Immutable इम्युटेबल. string in Java. So a string is an unavoidable object, unavoidable type of variable. While writing any application program, string references to the user to store various attributes like username, password. In Java, string objects are immutable. इम्युटेबल. Immutable simply means unmodifiable or unchangeable. हा, सो मोस्टली आपण युजर नेम असेल, पासवर्ड असेल किंवा काही फिक्स व्हॅल्यू तुम्हाला स्टोअर करायची असेल तर आपण स्ट्रिंग, तिथे कुठली डेटा टाईप यूज करतो? स्ट्रिंग. स्ट्रिंग. कशामुळं? तर ती मॉडीफाय नाही, आपण अनचेंजेबल आहे, अनमॉडिफायबल आहे, म्हणून आपण स्ट्रिंग मोस्टली यूज करतो. सो वन स्ट्रिंग ऑब्जेक्ट इज क्रिएटेड, इट्स डेटा और स्टेट कांट बी चेंज्ड, बट न्यू स्ट्रिंग ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. क्रिएटिव्ह. म्हणजे एकदा तुम्ही एक स्ट्रिंग ऑब्जेक्ट क्रिएट केला की तो चेंज नाही होणार, पण मी नवीन स्ट्रिंग ऑब्जेक्ट क्रिएट करू
शक ओके. हम्म, आता हे आपण बघू तिथं स्ट्रिंग. जस्ट वी कॅन सी सम एक्झाम्पल. हम्म, मी इथं क्लास क्रिएट करतो एक नवीन. स्ट्रिंग डेमो नावाचा मी क्लास क्रिएट करायला लागलो. सो दोन वेळा आपण स्ट्रिंग हम्म. क्रिएट करू शकतो. ते एक कुठलं डायरेक्टली स्ट्रिंग लिटरल. स्ट्रिंग str हो इज इक्वल टू, जसं की आपण एक्झाम्पल बघितलं होतं काय, त्यांनी व्हॅल्यू हो, स्टोअर वेलकम. वेलकम. ओके, सो str मध्ये व्हॅल्यू काय झाली, स्टोअर झाली वेलकम. स्टोअर. हा, सपोज मी इथं आता दुसरा एक घेतला स्ट्रिंग str1 नावाचा ऑब्जेक्ट, काय घेतला str1, आणि स्टोअर. त्याच्यामध्ये पण सेम व्हॅल्यू स्टोअर करायला लागलो. कुठली, वेलकम. वेलकम. हा, सपोज मी इथं काय करतोय, प्रिंट करतोय सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये str आणि स्टोअर. str1 हे प्रिंट करायला लागलो. जस्ट आय एम गोइंग टू बी प्रिंट. सो आता ऍक्च्युअली ही जी इथं जी व्हॅल्यू स्टोअर व्हायला लागली, ही कुठल्या मेमरीमध्ये स्टोअर व्हायला लागली, कॉन्स्टंट पूल मध्ये. कॉन्स्टंट पूल मध्ये. लिटरल इथं जी वे आहे, हो. ह्याला काय म्हणायला हा. लागलो आपण, कुठल्या वेने क्रिएट लिटरल. करायला लागलो स्ट्रिंग, लिटरल. लिटरल. हा, दोन्ही ठिकाणी आपण इथं कशात स्टोअर केलेली स्ट्रिंग, कशानं, लिटरल. लिटरल. आणि लिटरल. ही कुठं स्टोअर व्हायला लागली व्हॅल्यू, कुठल्या मेमरीमध्ये, कॉन्स्टंट पूल मध्ये. कॉन्स्टंट पुल. कुठल्या ह्याच्यामध्ये स्टोअर होते, कॉन्स्टंट कॉन्स्टंट पूल. पूल मध्ये. लिटरल ज्यावेळेस आपण यूज करतो तर कॉन्स्टंट पूल मध्ये. आणि इथं आता हे str1 साठी, ह्या वेलकम साठी नवीन हे जे ऑब्जेक्ट आहे ह्यासाठी नवीन तिथं काही मेमरी युटिलाइज करायला लागले का ते वेलकम साठी. नाही. फर्स्ट टाइम त्याने ते केलं, पूल हो. मध्ये केला, तर त्याला वेलकम नाही सापडलं, म्हणून त्यानं फर्स्ट टाइम काय केलं, क्रिएट केलं. क्रिएट केलं. आता str1 ऑब्जेक्ट साठी क्रिएट करताना त्याला काय दिसलं, ऑलरेडी वेलकम टेक्स्ट एक्झिस्ट दिसलं. एक. हो. मग त्यानं ह्याचाच रेफरन्स, str चा रेफरन्स str1 ला दिलाय. हम्म. राईट, नवीन हो. क्रिएट करायची गरज नाही. नाही. आता दुसरा वे कुठला आहे तुमचा स्ट्रिंग क्रिएट करायचा, न्यू कीवर्ड. कशानं, न्यू कीवर्ड. न्यू कीवर्ड आपण स्ट्रिंग काय करायला लागलो, क्रिएट करायला लागलो. सो इथं सुद्धा काय करायला लागलो मी, स्ट्रिंग s1 इज इक्वल टू स्ट्रिंग. न्यू, स्ट्रिंग. काय गेलो मी, स्ट्रिंग. आणि स्ट्रिंग. ह्याच्यामध्ये जे काय तुम्हाला व्हॅल्यू स्टोअर करायची. हो. सो जसं सपोज इथं आपण जावा स्टोअर करायला लागलो. जावा. हम्म? आणि मला हे प्रिंट करायचं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल येस वन. सेम मी काय करायला लागलो, आणखी एक स्ट्रिंग घेतली, एस S2 ना. s2 घ्यायला लागलो मी. हा. कुठली, S2. s2. याच्यामध्ये पण मी काय केलं स्टोअर, जावाच. S2. हो. इथं पण काय मी स्टोअर करायला लागलो, जावा. गोइंग टू बी स्टोअर जावा हिअर. जावा. पण आता न्यू कीवर्डनं ज्यावेळेस आपण करतोय, तर ती कुठं स्टोअर व्हायला लागलाय डेटा, हिप मेमरी मध्ये. हिप मेमरीमध्ये. आणि इथं काय करणार आहे, ह्या दोन्ही s1 आणि s2 ऑब्जेक्ट साठी सेम जरी डेटा असला तरी त्यानं काय केलेलं आहे, तीच मेमरी युटिलाइज केली का, नाही. किंवा s2 ला s1 चा रेफरन्स दिलाय का, नाही. नाही. दे आर नॉट गोइंग टू बी गिव्हन रेफरन्स टू द. पण इथं जर आपण काय केलं, काय म्हणतोय आपण, जर इंटर्न मेथड यूज केली याच्या पुढे, कुठली, सपोज मी आता s3 नावाचा ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय स्टोअर करायला लागलो, वेलकम. वेलकम. पण इथं काय यूज करायला लागलो मी, कुठली मेथड, इंटर्न. सो इंटर्न काय करणार आहे, कशाला रेफर करणार आहे, कुठल्या मेमरीला, आपलं कॉन्स्टंट पूलला कॉन्स्टंट रेफर पूलला. केलं. आणि कॉन्स्टंट पूल मध्ये ऑलरेडी वेलकम टेक्स्ट त्याला भेटेल. मग तो हो. s2 str लाच काय करणार तो, रेफरन्स. कशाला, str लाच. s3 हो. कशाला रेफर करायला, str ला. म्हणजे नवीन ऑब्जेक्ट STR ला. क्रिएट, इथं नवीन डेटा क्रिएट करणार आहे का कॉन्स्टंट पूल मध्ये, नाही. नाही. या वेळेनं आपण काय करायला लागलो, स्ट्रिंग मध्ये काय करतोय, ऑब्जेक्ट, ह्या दोन वेनं आपण हम्म. ऑब्जेक्ट स्ट्रिंग मध्ये क्रिएट करतोय. बरं आता हो. स्ट्रिंग काय म्हणलेलं आहे, अनमॉडिफायबल.
स्ट्रिंग काय? इम्युटेबल. इम्म्युटेबल आहे. इम्म्युटेबल आहे, हा, अनमॉडिफायबल आहे, अनचेंजेबल आहे. अनचेंजेबल. त्याच्यामुळे आपण काय करायला लागलो, युजर नेम असेल, पासवर्ड असेल, किंवा काही इम्पॉर्टंट आपल्याला स्टोअर करायचं असेल, तर आपण स्ट्रिंग ही डेटा टाईप काय करतो, यूज करतो. का तर येस. चेंज. मग सपोज काही ठिकाणी आपल्याला अशी रिक्वायरमेंट आली की नाही, तुम्हाला मॉडीफाय करता आले पाहिजेत, त्या केसमध्ये काय करायचं मग? स्ट्रिंग तर सपोर्ट नाही करत. स्ट्रिंग तर सांगितलंय आणि काय, स्ट्रिंग कशी आहे? इम्युटेबल. इम्म्युटेबल आहे. चेंज करता येते का हम्म. तुम्हाला? एकदा डिक्लेअर केला नाही. ऑब्जेक्ट, नाही. त्यामध्ये एक व्हॅल्यू स्टोअर केली, तर ती तुम्ही ती मॉडीफाय करू शकत नाहीत, चेंज करू शकत नाही. त्याच्यामुळे स्ट्रिंग काय नाही. म्हणलेलं आहे? इम्म्युटेबल. इम्युटेबल. आता स्ट्रिंग सारखेच आणखी दोन क्लास आहेत. स्ट्रिंग बफर नावाचा क्लास आहे आणि स्ट्रिंग बिल्डर नावाचा क्लास आहे. कुठले? स्ट्रिंग साठी दोन स्ट्रिंग क्लास, बफर. स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर. बिल्डर. तर हे दोन्ही म्युटेबल आहेत. या दोघांचं नेचर कसं आहे? म्युटेबल म्हणजे चेंज करता येतो. हा, म्हणजेच चेंज करता येतं. तुम्ही डिक्लेअर केलेली व्हॅल्यू तुम्ही काय करू शकता, तिथं चेंज करू चेंज करू शकतो. शकता. आता इथं आपण बघितलं जसं की स्ट्रिंग बफर सांगितलेलं आहे. इथं जावा स्ट्रिंग बफर क्लास इज युज्ड टू क्रिएट म्यूट द सेम ॲज अ स्ट्रिंग क्लास एक्सेप्ट इट इज अ म्युटेबल. कसं आहे? फक्त म्युटेबल आहे. म्युटेबल. हा, स्ट्रिंग तुमचे स्ट्रिंग कसं होतं? इम्युटेबल होतं. फक्त ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये, बफरमध्ये आणि स्ट्रिंग मध्ये मेन चेंज काय आहे? स्ट्रिंग म्युटेबल, इम्युटेबल आहे तुमची स्ट्रिंग बफर म्युटेबल म्युटेबल आहे. आहे. हा, सो परत आणखी एक सांगितलेलं आहे, ह्याची आणखी एक, स्ट्रिंग बफर क्लास इज अ थ्रेड सेफ. कसं आहे? थ्रेड सेफ. थ्रेड्स. सो थ्रेड सेफ म्हणजे काय? तर मल्टिपल थ्रेड्स कॅन नॉट ऍक्सेस इट सायमल्टेनियसली. म्हणजे जर आपण एका प्रोग्रामचे मल्टिपल थ्रेड्स केले, क्रिएट केले, म्हणजे मल्टिपल पार्ट्स मध्ये आपल्याला एक प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा आहे, तर त्याला म्हणतो आपण मल्टिपल थ्रेड्स मध्ये आपण तो, तर त्या केसमध्ये हा कसं आहे, तुमचं स्ट्रिंग बफर क्लास कसा आहे? थ्रेड सेफ आहे. तुम्हाला ऍक्सेस करता येतो का मल्टिपल थ्रेड मध्ये? नाही. नाही. So नाही. if it is safe and it will result is an order. So आता ऑल. जर आपण इथे बघितलं स्ट्रिंग बफर, आपण स्ट्रिंग बफर, इट क्रिएट्स अन एम्प्टी स्ट्रिंग बफर विथ द इनिशियल कॅपॅसिटी ऑफ, म्हणजे 16ची त्याची 16 बाईटची कॅपॅसिटी आहे कशाची? स्ट्रिंग बफरची. सो स्ट्रिंग स्ट्रिंग. बफर मध्ये आपण स्ट्रिंग स्टोअर करायला लागलो, सो इट क्रिएट्स अ स्ट्रिंग बफर विथ स्पेसिफाईड स्ट्रिंग. आणि स्ट्रिंग बफरची जे काही, इट क्रिएट्स अन एम्प्टी स्ट्रिंग बफर विथ द स्पेसिफाईड कॅपॅसिटी लेंथ जी त्यांनी सांगितलेली इनिशियल किती? 16 बाईट्सची. 16 बाय. सो जर तसंच आता स्ट्रिंग बिल्डर सुद्धा आणखी एक क्लास कुठला सांगितलेला आहे याने? स्ट्रिंग बिल्डर. बिल्डर. सो स्ट्रिंग बिल्डर सुद्धा परत तुमचा कसा आहे? म्युटेबलच आहे. कसा आहे? म्युटेबल. म्युटेबल. फक्त स्ट्रिंग तुमची कशी आहे? इम्युटेबल. स्ट्रिंग बफर पण म्युटेबल आहे म्युटेबल आहे. आणि स्ट्रिंग बिल्डर पण म्युटेबल आहे. म्युटेबल आहे. फक्त आता याच्यामध्ये काय होतं, तुमचा स्ट्रिंग बफर जो होता तो थ्रेड सेफ होता. हो. हा, म्हणजे तुम्हाला मल्टिपल थ्रेड मध्ये तो आपल्याला हे करता येत होतं का ऍक्सेस? नाही. नाही. म्हणून त्याला काय म्हणलो होतो आपण? थ्रेड सेफ. पण हा थ्रेड्स. जो आहे, हा जो आहे कुठला? स्ट्रिंग बिल्डर, सो हा थ्रेड सेफ नाहीये. सो तुम्ही मल्टिपल थ्रेड मध्ये त्याला तुम्ही कॉल करू शकता. सो Java string builder class is create a mutable modifiable string, but the Java string builder class is same as a string buffer class except that it is a non-synchronized. नॉन Synchronized सिक्वेन्स. होता ना, नॉन सिंक्रोनाइज आहे. नॉन आणि हा सिग्नल. जावाचं 1.5 व्हर्जनच्या नंतर, JDKच्या 1.5 व्हर्जनच्या नंतर हा अवेलेबल झाला. अर्लीयर होता का? तर नाही. नाही. सो नाही. मग त्याच्यामध्ये स्ट्रिंग बिल्डर सेम, त्याची जेवढी कॅपॅसिटी त्याची ह्याची पण एवढीच आहे, बिल्डरची हो. पण, राईट. 16 बाय. सो त्यावेळेनं जसं स्ट्रिंग बफर मध्ये आपण स्ट्रिंग क्रिएट करायला लागलो, तसंच बिल्डर मध्ये पण क्रिएट करायला लागलो. आणि इनिशियल कॅपॅसिटी जी आहे ती ऍज इट इज दोघांची सेम आहे. फक्त सेम आहे. जर आपण इथं डिफरन्स बघितला, तर स्ट्रिंग आपण जर लिटरली यूज केलं तर कुठं स्टोअर व्हायला लागली? तुमची कॉन्स्टंट पूल मध्ये.
कॉन्स्टंट पण. हा. आणि स्ट्रिंग बफर आणि बिल्डर कुठं स्टोअर होत आहेत? हिप मेमरी. हिप मेमरीमध्ये. स्ट्रिंग सुद्धा आपण जर न्यू कीवर्ड नाही यूज केली तर कुठं स्टोअर होती? हिप मध्ये, हिप हिप मेमरी मध्ये. मध्ये. हा. म्युटेबिलिटी मध्ये स्ट्रिंग कसं आहे? चेंजेबल आहे का? इ- नाही, इम्युटेबल. इम्युटेबल. हे दोन्ही कसे आहेत? म्युटेबल. म्युटेबल. थ्रेड सेफ मध्ये स्ट्रिंग कशी आहे? नॉट युज्ड इन थ्रेडेड एन्व्हायरमेंट. थ्रेडेड एन्व्हायरमेंट मध्ये यूज होती का स्ट्रिंग? नाही. 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 परत स्ट्रिंग बिल्डर बफर आहे का? युज्ड इन अ मल्टी थ्रेडेड एन्व्हायरमेंट. आणि ह्या स्ट्रिंग बिल्डर कसा युज्ड इन अ सिंगल थ्रेडेड. सिंगल थ्रेडेड. हा. म्हणून ह्याला इथं काय म्हणलं होतं, थ्रेड सेफ आहे का स्ट्रिंग बफर? तर आहे. हो. हा नाहीये. नाही. कारण सिंगल थ्रेडेड मध्येच हा यूज होतो. यूज. परफॉर्मन्स मध्ये हा कशी स्ट्रिंग स्लो आहे. सगळ्यात स्लो स्लो. काय? स्ट्रिंग आहे. आणि स्ट्रिंग आहे. सगळ्यात फास्ट जो आहे तो काय? स्ट्रिंग बिल्डर. बिल्डर. हा. आणि मीडियम कुठला आहे? स्ट्रिंग बफर. बफर. हा. स्ट्रिंग बफर स्ट्रिंग पेक्षा फास्ट आहे, पण बिल्डर पेक्षा स्लो आहे. स्लो आहे. आणि सगळ्यात फास्ट काय आहे तुमचा? स्ट्रिंग स्ट्रिंग बिल्डर. बफर. हा. सो आपण हा. इथं हा. स्ट्रिंग, आपण ह्याचे पण एक्झाम्पल बघू. आता सपोज मी काय करायला लागलो इथं, जस्ट आय एम गोइंग टू बी, कुठला क्लास कॉल करतोय मी? स्ट्रिंग बफर. स्ट्रिंग बफर. मी काय केलं? स्ट्रिंग बफर नावाचा इथं क्लास क्रिएट केला. येस. हो. स्ट्रिंग. जे काय तुम्हाला इथं स्ट्रिंग डिक्लेअर करायची ते तुम्ही इथं डिक्लेअर करणार आहेत. आता जसं की इथं काय केलं आपण, वेलकम टू वर्षा अकॅडमी नावाची मी काय केली इथं स्ट्रिंग, स्ट्रिंग बफर मध्ये काय करायला लागलो मी? स्टोअर करायला लागलो. स्टोर. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट मध्ये मी एस काय फोर. करायला लागलो? S4 एस फोर. प्रिंट करायला लागलो. ओके. प्रिंट. आता आपण काय म्हणतो, हा काय? म्युटेबल आहे. हा. स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर कसे आहेत? म्युटेबल आहे. म्युटेबल. म्युटेबल आहे. बरोबर आहे. सो म्हणजेच सपोज मी काय केलं, बघा मी मेथड कुठली यूज करायला लागलो? मला त्याच्यामध्ये काही चेंज करायचे तर मी मेथड यूज करायला लागलो अपेंड. आणि अपेंड मध्ये वेलकम टू उत्कर्ष अकॅडमी होतं, त्याच्यामध्ये मी काय करायला लागलो? ऍड काय करतोय? पुणे. पुणे. हा. आता आपण जर रन केलं, काय आलं? S4 जे वेलकम. डिक्लेअर केलेलं होतं मॉडीफाय झालं का? हो. आधी काय होतं? वेलकम टू उत्कर्ष अकॅडमी. आता काय झालं? वेलकम टू उत्कर्ष अकॅडमी पुणे. पुणे. म्हणजे काय झालं? मॉडीफाय झाली स्ट्रिंग. मॉडिफाय झालं. हो. हा. आता मी हो. सपोज इथं हे जे आहे STR, हा, याला मी काय करायला लागलो? बघा, सेम STR डॉट आहे का मेथड आपण. तुम्हाला अपेंड? नाही. ते म्हणजे कशामुळं? ते इम्युटेबल आहे. हा. इम्युटेबल आहे, त्याच्यामुळे ती मॉडीफाय हम्म. करता येईल का आपल्याला डायरेक्टली? नाही. हा. सो त्याच्यामुळे हे इथं बिल्डर असेल किंवा बफर असेल, इथं आता सेम आपण एक्झाम्पल बघू. कशाचं? बिल्डर. स्ट्रिंग स्ट्रिंग बिल्डर. बिल्डर. बफरच्या ऐवजी आपण इथे यूज काय करायला लागलो? बिल्डर. बिल्डर. S5 नावाची ऑब्जेक्ट क्रिएट केला मी. मी तर वेलकम पुणे करायला लागलो फक्त. आता परत मी S5 डॉट मेथड कुठली यूज करायला लागलो? आपण. वेलकम पुणे टू लर्न लर्न. जावा स्किल्स असं ऍड केलं मी. आणि सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये प्रिंट काय करायला लागलो मी? येस. सो आपण इथे बघू शकतो मॉडीफाय झाली S5 स्ट्रिंग. हो. हो. अपेंड केली, मॉडीफाय झाली. हा. पण हे हम्म. तुमचं अपेंड होतं का स्ट्रिंग? नाही. सो त्याच्यामुळं आपण काय म्हणतोय? स्ट्रिंग कशी आहे? इम्युटेबल आहे.
स्ट्रिंग बिल्डर स्ट्रिंग बफर कसं आहे? म्युटेबल आहे. म्युटेबल आहे. बरं फास्टर काय आहे सगळ्यात? स्ट्रिंग बिल्डर आहे. स्ट्रिंग बिल्डर हा, मीडियम फास्टर स्ट्रिंग बफर हा. हम्म. हा म्हणजे हे स्ट्रिंग. सिंगल थ्रेड एन्व्हायरमेंट मध्ये स्ट्रिंग बिल्डर यूज करतो, मल्टी थ्रेडेड एन्व्हायरमेंट मध्ये स्ट्रिंग बफर यूज स्ट्रिंग बफर. करतो. हा, हे हो. थ्रेडला सपोर्ट करत नाही, नाही. सिंगल थ्रेड ना मल्टी थ्रेड. हा, नो थ्रेडेड हो. आपल्याला स्ट्रिंग यूज करतो आपण. हे असे काही हम्म. डिफरन्सेस आहेत आणि हे आपण स्ट्रिंग स्ट्रिंग बिल्डर आणि स्ट्रिंग बफर हे बघितलेलं आहे. आता स्ट्रिंगचे हो. काही भरपूर क्लासेस आहे, म्हणजे हा जो स्ट्रिंग क्लास आहे त्याच्यामध्ये भरपूर हम्म. मेथड्स आपण यूज करतो. ओके, सो हम्म. वी आर गोइंग टू बी सी कपल ऑफ मेथड्स, कुठल्या कुठल्या मेथड्स आपण स्ट्रिंग मध्ये यूज करतो. हा, ते आपण हम्म. वी आर गोइंग टू बी सी इन नेक्स्ट सेशन. हा, मंडेला हो. आपण वी आर गोइंग टू बी डिस्कस अबाउट दिस कुठल्या कुठल्या मेथड्स. म्हणजे कुठल्या मेथड्स आहेत. जर आपण इथे बघितलं, जस्ट हिअर वी कॅन सी कपल ऑफ मेथड्स, हिअर वी कॅन सी. सो कॅरेट मेथड आहे, दिसते तुला? हो. हो. मेथड आहे, कोड पॉइंट ऍड मेथड आहे, कोड पॉइंट हो. बिफोर मेथड पण आहे, बिफोर. कम्पेअर टू स्ट्रिंग आहे, कॉनकॅट आहे, कंटेन्स आहे, हो. कंटेंट इक्वल्स आहे. सो आपल्याला सगळ्या नाही पण काही मेथड्स जे आहेत इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट वी आर गोइंग टू बी डिस्कस, वी आर गोइंग टू बी कव्हर स्ट्रिंग मेथड्स इन अवर नेक्स्ट सेशन.